ज्ञानाची गाथा सर्वसामान्यांच्या माथ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम महात्मा फुले यांनी केलं होतं। इतकंच नाही, रायगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज एकदा घोडदौड सुरू होती आणि छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरून घोडदौड करत असताना छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरून खाली पडतात। माँसाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना पाहतात, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना उचलण्यासाठी माँसाहेब जिजाऊ त्या ठिकाणी जात नाहीत। त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावरती उभे राहतात आणि आपल्या खोलीमध्ये निघून जातात। त्यावेळेस माँसाहेब जिजाऊ येतात आणि म्हणतात, काय झालं शोभा? त्यावेळेस शोभा एका शब्दानेही बोलत नाहीत। त्यावेळेस पुन्हा माँसाहेब जिजाऊ म्हणतात, शोभा काय झालं? त्यावेळेस शोभा म्हणतात, माँसाहेब जिजाऊ तुम्ही आमच्याशी एका शब्दानेही बोलू नका। त्यावेळेस आम्ही घोड्यावरून मगाशी पडलो, त्यावेळेस तुम्ही आम्हाला हातामध्ये हात देऊन उभं सुद्धा केलं नाही। त्यावेळेस माँसाहेब जिजाऊंनी शोभाला दिलेलं उत्तर अतिशय समर्पक होतं। विद्यार्थी मित्रांनो, माँसाहेब जिजाऊ म्हणतात, शोभा जी पोरं हातामध्ये हात देऊन उभी केली जातात ना, ती पोरं आयुष्यामध्ये कधीच उभी राहत नाही। ते पोरं स्वतःच्या कर्तृत्वावर उभी राहतात ना, ती पोरं आयुष्यभर सर्वांना खाली बसवण्याचं काम करतात। मला असं वाटतं तुमच्या आमच्यामधून खऱ्या अर्थाने विचारांची प्रेरणा येणं तितकंच गरजेचं वाटायला लागतं। मला वाटतं महात्मा फुलेंच्या विचारांचा वारसा किंवा महात्मा फुलेंच्या चरित्राचा अभ्यास करत असताना एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून लक्षात घ्यायची, ज्या महात्मा फुलेंनी शाळा सुरू केली त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या सचिन तेंडुलकरला भारतरत्न दिला जातो, पण महात्मा फुलेंना कधीतरी भारतरत्नापासून वंचित सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी शाळा सुरू केली। त्या सावित्रीबाई फुलेंच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या लता मंगेशकरला भारतरत्न दिला जातो, पण सावित्रीबाईंना भारतरत्नापासून दूर ठेवलं जातं। या सर्व गोष्टींचा विचार करत असताना सध्याचे भारताचे प्रश्न नेमके काय आहेत, सध्याचे महाराष्ट्राचे प्रश्न काय आहेत? अहो, एवढ्या पुरोगामी लोकांचा आम्हाला वारसा असताना जर आम्ही महाराष्ट्रातल्या जर घटना बघितल्या किंवा भारतातल्या घटना बघितल्या, भारत माता की जय म्हणणार नाही किंवा मला भारतात राहायचं नाही, एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना मला आवर्जून या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता मी अजिबात नाहीये, पण आवर्जून एक ठिकाणी एक गोष्ट मी लक्षात घेईन, ज्यावेळेस आमिर खान सारखा एखादा माणूस भारतात मला राहायचं नाही असं म्हणतो, त्यावेळेस महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री श्री शरदचंद्रजी पवार साहेबांना याच्यावरती एक प्रतिक्रिया व्यक्त करायला लावली जाते। त्यावेळी शरदचंद्रजी पवार साहेब म्हणतात, आमच्यासाठी खऱ्या अर्थानं आमिर खानचा प्रश्न महत्वाचा नाही, तर सातारचा शहीद जवान संतोष महाडिकचा प्रश्न आमच्यासाठी महत्वाचा आहे। पवार साहेब फक्त एवढं म्हणून राहत नाहीत, तर काय एवढं म्हणून राहत नाही, तर संतोष जवान संतोष महाडिकच्या पत्नीला विद्या प्रतिष्ठानच्या संकुलामध्ये नोकरी मिळवून देण्याचं काम माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं होतं। मला वाटतं समाजकारण आणि राजकारण यांची कुठेतरी नाळ जुळवताना असे कार्यकर्ते किंवा अशा व्यक्तिमत्वाची माणसं तुमच्या आमच्यामध्ये निर्माण होणं तितकं महत्वाचं आहे। एवढं या ठिकाणी बोलणं मला अपेक्षित वाटतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही फक्त एका जातीचे करून घेणार नाही, महात्मा फुले फक्त आम्ही एका जातीचे करून घेणार नाही, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज एका जातीचे करून घेणार नाही, कारण मी आजपर्यंत जेवढी पुस्तकं वाचली, कारण महाराष्ट्र घडवण्यामध्ये किंवा देश घडवण्यामध्ये कुणा एका व्यक्तीच्या वाट्याने सर्व महाराष्ट्र किंवा सर्व देश घडत नसतो, सर्वांचं योगदान तितकंच महत्वाचं असतं, कारण सर्वांच्या विचाराने ज्यावेळेस आपण पुढे जाऊ ना, त्याच वेळेस विसाचे बेसाचं देश महासत्ता होण्याचं स्वप्न आपण पूर्ण करू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांना माहिती होतं विसाचे 20 साली देश महासत्ताक होणार आहे। डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांना हेही माहिती आहे की या प्रशासनात अनेक भ्रष्ट अधिकारी आहेत, पण या सगळ्यांना घेऊन आपल्याला देशाला महासत्ता करायचंय, यासाठी आजची युवा पिढी सर्वात महत्वाची आहे। बराच वेळ बोलणार नाही, कारण आपल्याला प्रमुख वक्त्यांचं विचारवंत आदरणीय श्री जितेंद्र आव्हाड सरांचं आपल्याला मनोगत ऐकायचं आहे। एवढंच बोलतो, तर ते शेवटी जाता जाता एवढंच, गीतात या माझ्या दुःख संतांचे दिनावे, मरल्या गेलीचं माझ्या फुलं अमृताचे यावे, स्पंदने ज्ञानेश्वरांची माझ्या वक्षांत व्हावी, इंद्रिया वाचून मी इंद्रिय भोगून यावे, एक नात्याने मलाही पंगतीला बसवावे, माझ्या आयुष्याचे जाते मी जनाच्या कल्याणासाठी गरगरावे, जे काही सोशिले ते मुक्ताईचे असावे, आणि रजल्या गांजऱ्यांनी सुद्धा माझ्या महापुरुषांच्या लोचने रडावे, आणि रजल्या गांजऱ्यांनी सुद्धा माझ्या महापुरुषांच्या लोचने रडावे। इतकंच बोलतो